नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सदन शेतकरीमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 1 ऑगस्ट गुरुवार 2024 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज मध्यरात्रीनंतरचा त्याचबरोबर उद्या दिवसभरातला पावसाचा आणि हवामानाचा अंदाज राज्याचा कसा पद्धतीचा राहील संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर सध्याच्या स्थितीला वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन राज्यात मध्यम जोरदार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून त्याची सुरुवात मागच्या 2 ते 3 दिवसांपासून झालेली असताना पुढचे 2 ते 3 दिवस आणखी पावसाचा जोर राज्यामध्ये वाढत जाण्याची शक्यता असून सविस्तर अपडेट जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज मध्यरात्रीनंतर राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून त्यामध्ये अति तीव्र स्वरूपाचा पाऊस हा मित्रांनो तळ कोकणात म्हणजे पणजी गोवा राज्यासह राजापूर रत्नागिरी जिल्ह्यासोबत गोरेगाव चिपळूण खोपोलीपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील. सोबतच या ठिकाणी जुन्नरखेड पुणे त्याचनंतर सातारा कराड विटा वडूज कोंडाळी त्यानंतर या ठिकाणी सांगलीमध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असला तरी सर्वत्र ढगाळी वातावरण राहून वारे 60 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी डहाणू सिल्वासा नाशिक इगतपुरी वाडा मनमाड वैजापूर या ठिकाणी देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता असून सोबतच अकोला जिल्ह्यामध्ये देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सोबत यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद दिग्रस दारवा या ठिकाणी देखील अति तीव्र मुसळधार ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आज मध्यरात्रीनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे. सोबतच इकडे मराठवाड्यामध्ये नांदेड वागळा त्यानंतर बसमत हिमायतनगर भोकर या ठिकाणी देखील म्हणजे आंध्र प्रदेश आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या गाव तालुक्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर सेलू पाथरी माजलगाव परभणी परळी बर्डापूर अहमदपूर परतूर या ठिकाणी देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहण्याची शक्यता. त्यानंतर अजंता बुलढाणा त्यानंतर चिखली मेकर लोणार रिसोड देऊळगाव राजा जालना अंबड परतूर छत्रपती संभाजीनगरपर्यंत सर्वत्र ढगाळी वातावरण असलं तरी पावसाचा जोर आज मध्यरात्रीनंतर कमी होण्याची शक्यता आहे. सोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जबरदस्त स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्रीनंतर जळगाव एरंडोल पारोळा चाळीसगाव पाचोरा जामनेर अजंता सिल्लोड कन्नड त्यानंतर चोपडा यावई सावडा या सर्व तालुक्यांमध्ये वाढत जाण्याची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. अति तीव्र मुसळधार पाऊस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज मध्यरात्रीनंतर बघायला मिळण्याची शक्यता. त्यामध्ये यवतमाळसह अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हलका स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. सोबतच नागपूरमध्ये देखील सर्वत्र ढगाळी वातावरण राहून वारे 70 ते 80 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचा जोर कमी असला तरी या ठिकाणी सर्वत्र ढगाळी वातावरण नागपूर कोंडाळी वरुडसह अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे अचलपूर वरुड मोर्शी या सर्व तालुक्यांमध्ये राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये पवनी उमरेड बुटीबोरी या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असली तरी रामटेक तुमसर भंडारा जिल्हा त्याचबरोबर मौदा तालुका सावनेर या ठिकाणी देखील मध्यम ते हलका पाऊस पडण्याची देखील शक्यता या सर्व भागामध्ये आपल्याला हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. सोबतच इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अति पाऊस पडण्याची शक्यता चंद्रपूर भद्रावती मूल चामोर्शी राजुरा या सर्व तालुक्यांमध्ये आपल्याला आज रात्रीनंतर बघायला मिळण्याची शक्यता आहे. सोबतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी जोरदार वाऱ्यासह सर्वत्र ढगाळी वातावरण तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता सिंदेवाई चिमूर देसाईगंज आरमोरी गडचिरोली आणि राजौरी म्हणजे छत्तीसगड आणि राज्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्यांमध्ये आज मध्यरात्रीनंतर बघायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. देशाचा जर पावसाचा अंदाज बघितला तर सर्वदूर पावसाचा अंदाज आहे मित्रांनो. या ठिकाणी केरळपासून तर आपण सुरुवात केली केरळ कर्नाटक आणि गोवा राज्यासह महाराष्ट्रात तर आहे. सोबतच तेलंगणा त्यानंतर आंध्र प्रदेश सोबतच इकडे छत्तीसगड मध्य प्रदेश त्यानंतर झारखंड सोबत इकडे
बिहार, उत्तर प्रदेशसह इकडे पश्चिम बंगाल, त्यानंतर राजस्थानचा काही परिसर, त्याचबरोबर गुजरात राज्य, त्यानंतर इकडे नवी दिल्लीकडे पंजाब, हरियाणा या सर्व राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे आणि याचा कुठेतरी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याने संपूर्ण देशभरात पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर हा होता मित्रांनो खास करून राज्याचा आज रात्रीनंतरचा आणि उद्याचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज. पुढचे काही दिवस म्हणजे 3 ते 4 म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत सर्वदूर महाराष्ट्रात जोराचा पाऊस पडणार आहे असंही अंदाज हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर हा होता मित्रांनो एक छोटासा महाराष्ट्र राज्याचा पावसाचा आणि हवामानाचा अंदाज. असेच हवामान अंदाज, शेतमालाचे बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार.